नेहमी कोहलीच्या संघाचा कॅप्टन साहिल नावाचा कॅप्टन त्याने मनोगत व्यक्त केलं की आम्ही ज्या ग्राउंडला खेळायला जातो, जो ग्राउंड वापरतो तो अगदी दादूचा पाडावाल्यांचा आहे, त्यांना आम्ही सामना देतोय आणि दादूचा पाडा इथे मात्र त्यांची हिंमत दाखवते आणि चॅम्पियन होण्याच्या मार्गावरती आपण पाहतोय. आपण सन्मान घेणार आहोत आपल्या या व्यासपीठावरती. अनेकांचे सन्मान असतील. या षटकानंतर कोणी पण जायचं नाहीये, प्रेक्षक सुद्धा थांबू शकतात या प्राइज सेरेमनीसाठी. आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू, 19 धावांची गरज आहे. डू ऑर डाय करो या मरो. अरे विजलो जरी आज मी माझा अंत नाही, पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, असं स्वतःला सांगायचं आहे. समोरच्या ऍक्टिव्हाची लाईट बंद करा. सफेद ऍक्टिव्हा प्लीज. येस थँक्यू. कोणी पण लाईट चालू नका, मोबाईलची लाईट पण चालू करू नका. लाईट नका ऑन करू प्लीज, कारण नियमानुसार तसं योग्य नाहीये. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. 6 मध्ये 19. छाटले तरी पंख माझे पुन्हा वळेल मी, अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. अडवले इथं झेल टिपलाय, फलंदाज बाद. लागला की काय. आणि असे फायनलचे मुकाबले प्रेक्षकांना अजिबात पसंत नसतात आणि ती वेळ इथे येऊन थांबलीये जय बजरंग कोहली संघापुढे. ज्याने दुसरा दिवस गाजवला, आपण पाहिला त्यांचा खेळ, काय जबरदस्त सामने खेळले होते जय बजरंग कोहली. पण तो संघ आता इथे धावांसाठी आसूसलाय, ताणलाय. 6 वरती धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं. धक्का क्रमांक 3 लागलाय. नवीन बॅटर जात असताना आता समीकरण बदललंय. आता चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि धावांची गरज आहे 19. आधीचा सामना काय जिंकून दाखवला बॅटरने, स्ट्राईक घेतली आणि शेवटच्या षटकामध्ये अगदी मानसवरती हल्ला केला होता. तो दादूचा पायांचा बॅटर होता. ओ चेंडू वापरलाय, लाऊड अपील. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये क्लीन बॉल झालाय, क्लीन बॉल, फलंदाज बाद. अगरबत्ती पेटवली असेल, लक्ष्मीची वेळ सुद्धा आहे आणि आपल्या लाडके खेळाडू सुद्धा घरी येतील. त्यांचं औक्षण होईल, त्यांची आरती होईल, त्यांची पूजा आरती होईल. कारण असं वाटतंय की विजयाचा सुगंध दरवळत चाललाय दादूच्या पाड्याकडे. कारण पूर्णपणे डॉमिनेट केले बॅटिंग मध्ये, फिल्डिंग मध्ये आणि बॉलिंग मध्ये सुद्धा दादूचा पाडा संघ इथे अगदी ग्रेट ठरतोय आणि इथे नामुष्की ओढून घेते टीम जय बजरंग कोहली, जो परंतु त्याने चांगला परफॉर्मन्स दिलाय फायनल मध्ये पोहोचण्यापर्यंत. हे मात्र विसरून जाता कामा नये. हा पण पूल केला, टर्न केला चेंडूला. मी विकेटचा फिल्डर येतोय जो ऑन मध्ये उपस्थित होता, त्याने फेकी करत सिंगलची प्राप्ती. आता फक्त सामन्यामध्ये प्रेक्षक हवा निघून गेले, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एकनी धावसंख्या 7 वर आणि चेंडू शिल्लक आहे 3 मध्ये पाहिजेत ते 18 धावा. तिन्ही पण षटकार मारण्याचा पराक्रम करावा लागेल बॅटरला. हा जर पराक्रम केला तर मी म्हणतो की कुणीले गावामध्ये मिरवणूक निघेल, डीजे बाजूला जाईल, बँड बाजा बाजूला जाईल. तो प्रयत्न करेल का बॅटर सज्ज झालाय. अशा वेळेला जो चमकतो तो खरा हिरा असतो अंधारामधला. प्रयत्न केला पण तो नाही. बॉलिंग सुंदर करतोय दादूचा पाड्याने. पुन्हा अभ्यास केलाय कोहलीच्या संघाचा की कशी बॉलिंग करायची आणि आतबल ठरलाय जय बजरंग कोहली संघ या फायनल मध्ये. आपण पाहताय जय पारदीबाबा स्पोर्ट्स आयोजित धामणगावची स्पर्धा जेपी चषक 20-25 आणि स्पर्धेचे आमचे 2 मुख्य आधारस्तंभ सन्माननीय माजी उपसरपंच ज्ञानेश्वरजी पाटील आणि सन्माननीय समाजसेवक सुंदरजी पाटील यांच्या स्वप्नातील स्पर्धा साकार झाली आणि पाहता पाहता आता चॅम्पियन होण्याच्या मार्गावरती दादूचा पाडा. हो शेवटच्या मोमेंटला प्रेक्षकांना आनंद देणारा हा बाईचा लकी चौकार. उभे राहा, टाळ्या वाजवा. शेवटचा चेंडू असेल. जय पारधी बाबा चषकाचा शेवटचा चेंडू पडतोय, परंतु धावसंख्या झाली ते 11. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी इथे 14 धावांची गरज आहे. आणि बघा तो 12वा खेळाडू, त्याने काल ट्रॉफी पण घेतली होती, त्याला आनंद अगदी शतकोटीत झालाय. लास्ट टू गो, टाळ्या वाजवा. शेवटचा चेंडू पडतोय जेपी चषकाचा. ड्राईव्ह झाला आणि चॅम्पियन आई गावदेवी
कौतुक आम्ही करतोय. सन्माननीय भरतजी माळी ज्यांचं सौजन्य लाभलेलं